वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला मस्त अशी फ्रेंच फ्राईज बनवून दाखवणार आहे, पण त्यासाठी आपण फक्त बटाटाच नाही तर अजून काहीतरी वापरणार आहे। तर ते पुढे व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल। तर सुरुवातीला इथे बघा मी 2 हे नवे बटाटे घेतलेले आहेत आणि त्याचं साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि असे स्लाइसमध्ये मी कट करून घेणार आहे। तर आपल्याला उकडून न घेता असे स्लाइस करायचे आहेत आणि इथे बघा स्टीमर प्लेटमध्ये हे सर्व स्लाइस आपण ठेवून घेणार आहेत। तर एक एक करून असे पांगवून सगळे यावरती मी ठेवून घेतलेले आहेत। तर इथे बघू शकतात अशा पद्धतीने ठेवायचे आहेत। तर स्टीमरमध्ये मी ती पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यावरती ही प्लेट मी ठेवून घेणार आहे आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं चांगलं याला स्टीम करून घेणार आहे। आणि नंतर तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी याला ट्रान्सफर केलेला आहे। तर इथे आपण 1 वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ देखील टाकून घेणार आहे। आणि जेवढं आपण पाणी घेतले तेवढाच रवा किंवा त्यापेक्षा थोडा जास्त घेतला तरी देखील चालेल। तर हा रवा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचा आहे। तर हे पाणी रवा पूर्ण शोषून घेईपर्यंत आणि याचा चांगला घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हा रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर माझ्या पद्धतीने असे फ्रेंच फ्राईज बनवायचे असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर नेहमी आपण नुसत्या बटाट्यापासून फ्राईज तयार करतो, तर आज आपण इथे रवा आणि बटाटा असं दोन्ही मिक्स करून मस्त हे हेल्दी असे फ्रेंच फ्राईज तयार करणार आहोत। तर इथे बघा रवा मस्त असा घट्ट झालेला आहे। तर याला आपण एकजीव करून घेणार आहोत आणि थोडंसं गार होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत। तर हे गार होत आहे तोपर्यंत आपण इथे आपलं बटाटा छान उकडलंय का ते बघून घेऊया। तर अशा पद्धतीने झाकण काढून बघा, तर स्टीमरमध्ये बटाटा चांगलं उकडलंय की नाही ते सुरी खोवून आपण बघणार आहे। तर सुरी व्यवस्थित आतमध्ये जाते आणि छान गाळ होईपर्यंत आपल्याला हे बटाटा उकडून घ्यायचं आहे। तर इथे आपण थंड करून घेतलेलं आहे हे बटाटे। तर ह्या टोपल्यामध्ये मी हे बटाटे काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने हे काढायचे आहेत आणि आपलं पावभाजीचं जे स्मॅशर आहे त्याने व्यवस्थित याला अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने बटाटा उकडल्यावर यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी राहतं आणि चांगला असा हा बटाटा उकडून याचा चांगला घट्ट असा गोळा देखील तयार होतो। तर अशा पद्धतीने हा गोळा आपला बटाट्याचा तयार झालेला आहे बघा, बिलकुल देखील हाताला चिटकत नाहीये। तर हा गोळा आपण थोडा वेळ बाजूला काढून ठेवणार आहे आणि हे कढईमध्ये जे आपण रव्याचा घट्ट गोळा तयार करून घेतलाय तो ह्या टोपल्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि हा देखील चांगल्या पद्धतीने एकजीव करून घेणार आहोत आपण। तर व्यवस्थित एकजीव केल्यानंतर हा एकदम स्मूथ असा रव्याचा गोळा तयार होईल। तर अशा पद्धतीने आपण हा रवा जोपर्यंत मऊ होणार नाही तोपर्यंत चांगला असा एकजीव करून घेणार आहोत। आणि नंतर हा रवा आपला चांगला एकजीव झाला की त्यामध्ये हे जे बटाट्याचं सारण जे आपण तयार केलेलं आहे किंवा जे स्मॅश करून बटाटा एकजीव करून ठेवलेला आहे तो देखील याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे। तर रव्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमीच ठेवा, म्हणजे बटाट्यातलं जे थोडंफार जे काही पाणी आहे त्याच्यामध्ये हा रवा व्यवस्थित मिक्स होईल। आणि जर तुमच्या बटाट्यात थोडंफार पाणी राहीलच तर तुम्ही यामध्ये थोडंसं कोरडं तांदळाचं पीठ देखील मिक्स करू शकतात असं मिक्स करताना, किंवा थोडासा कोरडा रवा देखील मिक्स करून घेतला तरी देखील चालेल। अशा पद्धतीने केल्यावर देखील तुमचे फ्राईज एकदम छान तयार होतील। तर इथे बघा आपला हा व्यवस्थित एकजीव गोळा तयार करून झालेला आहे रवा आणि बटाट्याचा। तर यावरती थोडंसं मी तेल लावून घेणार आहे आणि तेल लावून पुन्हा एकदा एकजीव करणार आहे, म्हणजे जेव्हा आपण याचे फ्राईज तयार करून घेणार आहोत त्यावेळेस ते आपल्याला हाताला चिटकणार नाही किंवा कट करताना ते सुरीला देखील चिकटणार नाही। तर अशा पद्धतीने हे बाजूला ठेवणार आहे आणि आपण हे जे चॉपिंग बोर्ड आहे व्यवस्थित स्वच्छ पुसून घेणार आहोत आणि तयार केलेल्या गोळ्यापैकी त्या पिठातला अर्धा गोळा आपण काढून घ्यायचा आहे आणि इथे व्यवस्थित अशा पद्धतीने थोडंसं मी चॉपिंग बोर्डला तेल देखील लावलेलं आहे आणि हे असं आपण जाडसर असं लाटून घेणार आहे। ज्या पद्धतीने आपले बटाट्याचे फ्राईज असतात किंवा फ्रेंच फ्राईज असतात तेवढ्या आकाराचंच आपल्याला हे असं लाटून घ्यायचं आहे। तर तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरवर ठेवून सुद्धा अशा पद्धतीने हा रव्याचा गोळा लाटून घेऊ शकतात। तर इथे मी हा व्यवस्थित असा खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही अशा प्रमाणात लाटून घेतलेला आहे। आणि नंतर इथे आपण चारी बाजूंनी सुरीनी याच्या कडा कट करून घेणार आहे आणि एक चौकोनी आकार असा तयार करून घेणार आहेत, म्हणजे आपले एकसारखे असे फ्राईज तयार होतील कट केल्यानंतर। तर बाजूच्या कडा आपण अशा पद्धतीने काढून ठेवणार आहोत। तर आता होळी देखील जवळ येत आहे, तर अशा पद्धतीने छान स्नॅक्सचा प्रकार तुम्ही करून ठेवू शकतात, म्हणजे बच्चे कंपनी असू मोठी मंडळी असू त्यांना देखील होळीच्या वेळेस अशा पद्धतीने स्नॅक्स येता जाता खायला आवडत असतो। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने घरात बनवून ठेवू शकतात। तर खूप छान असा हा टेस्टी लागतो, तळल्यानंतर बराच वेळ छान मस्त कुरकुरीत असा देखील राहतो। तर इथे बघा अशा पद्धतीने मी हे एक एक कट करून घेतलेले आहेत लांब लांब आकारामध्ये। तर तुम्ही देखील अशा पद्धतीने कट करा। यापेक्षा थोडंसं जाड जरी ठेवलं
तरी देखील चालेल, फक्त तळताना व्यवस्थित छान कुरकुरीत होईपर्यंत त्याला भरपूर वेळ तळून घ्यायचं आहे चांगलं. तर इथे बघा तेल कडकडीत तापून घेतलेलं आहे, अगदी गरम तेलामध्येच आपल्याला हे सोडायचे आहेत, बिलकुलही गॅस कमी करायचा नाही आपल्याला इथे. तर एक एक करून मी इथे सगळे सोडून घेतलेले आहेत तेलामध्ये. तर व्यवस्थित खालच्या बाजूने ते तेलामध्ये सेट झाल्यानंतर आपल्याला याला अलटी पलटी करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा मी याला खालच्या साईडने थोडंसं मोकळं करून घेते आहे आणि इथे बघू शकता तुम्ही की मस्त असे फ्रेंच फ्राईज आपले छान फ्राय होत आहेत या तेलामध्ये. तर छान याला क्रिस्पी होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही कोणालाही दिल्यावर खाताना कळणार देखील नाही की हे रवा आणि बटाट्याचे फ्रेंच फ्राईज आहेत, इतके छान लागतात. लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकतात आणि मोठ्या वयस्कर व्यक्तींना, तरुण मंडळींना सगळ्यांनाच आवडणारा असा हा छान असा स्नॅक्सचा प्रकार आहे. तर इथे बघा मी सर्व हे फ्रेंच फ्राईज तळून घेतलेले आहेत. तर यावरती तुम्ही छान पेरी पेरी मसाला, मॅगी मसाला, चाट मसाला, तुम्हाला आवडेल तो मसाला तुम्ही यावर टाकून घेऊ शकतात किंवा वेगवेगळे सॉसेस देखील टाकून तुम्ही याला छान पद्धतीने सर्व करू शकतात किंवा सॉसेसमध्ये डिप करून सुद्धा तुम्ही हे खाऊ शकतात. तर इथे बघा मी थोडंसं आमचूर पावडर टाकून घेतलं आहे, थोडं आपलं साधं मीठ टाकलेलं आहे, लाल तिखट टाकून घेतलेलं आहे, त्यानंतर इथे मी थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे. तर माझ्याकडे जे मसाले अवेलेबल होते त्यामध्ये मी असा हा मसाला तयार करून घेतलेला आहे आणि तो ह्या बाउलमध्ये मी फ्रेंच फ्राईजवर टाकून घेणार आहे आणि याला थोडंसं असं टॉस करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी यावरती मसाला टाकून घेतलेला आहे. तुम्हाला आवडेल तो मसाला तुम्ही यावरती टाका किंवा कुठल्याही आवडत्या सॉससोबत तुम्ही याला डीप करून खाऊ शकतात. इतके सुंदर हे झालेले आहेत. तर याला असं छान टॉस करायचं आहे म्हणजे सर्व मसाला याला लागेल आणि मस्त आपलं हे फ्राईज इथे तयार झालेलं आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा आणि तुमची कशी झाली ते देखील मला कमेंट करून सांगा. तर खा प्या मजा करा. थँक्यू, धन्यवाद.